नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न वाया जाता आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे आत्ताच्या घडीचे मोठे अपडेट। सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय। जाणून घ्या सविस्तर माहिती। चला तर पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी आपले ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्व बंधू आणि भगिनींचे मनापासून स्वागत। भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा। ब्रेकिंग न्यूज। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। सर्वोच्च न्यायालयाने सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। हा निर्णय ऐकून तुम्ही थक्क व्हाल। हा व्हिडिओ सरकारी, निमसरकारी, सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। प्रकरण काय होते, नेमका निर्णय काय आहे या संदर्भात पहा। एका प्रकरणात कर्मचारी म्हणत होता की माझ्यावर पूर्वी शिस्तभंगाची कारवाई झाली होती, पण ती जुनी झाली आहे, कालांतराने ती आपोआप संपली आहे, त्यामुळे मला नोकरीत कायम करा। याला वॉश ऑफ थेरी म्हणजे जुनी शिक्षा निष्प्रभ झाली असा सिद्धांत म्हणतात। पण सुप्रीम कोर्टाने हा सिद्धांत फेटाळून लावला। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश। न्यायालयाने स्पष्ट केले की एक जुनी शिक्षा लपून नोकरी टिकवता येणार नाही। एखाद्या कर्मचाऱ्याला सेवेत कायम ठेवायचे की नाही याचा निर्णय घेताना फक्त नवीन रेकॉर्ड पाहता येणार नाही। दोन संपूर्ण सेवा इतिहास तपासला जाणार। नियोक्त्याला कर्मचाऱ्याची संपूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड म्हणजेच वर्तणूक, पूर्वीच्या शिस्तभंगाच्या कारवायांचा विचार पूर्ण करण्याचा अधिकार आहे। 3. वॉश ऑफ थेरी लागू नाहीत। नोकरीत कायम करणे किंवा सेवेत उपयुक्तता ठरवताना जुनी शिक्षा जुनी झाली म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही। टिप: मात्र पदोन्नती किंवा काही विशिष्ट सेवा लाभासाठी हा सिद्धांत वेगळ्या परिस्थितीत लागू होऊ शकतो असेही कोर्टाने म्हटले आहे। या निर्णयाचा परिणाम काय आहे ते पाहूया। या निर्णयामुळे सरकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि विविध शासकीय संस्थांमध्ये शिस्तभंगाच्या प्रकरणावर मोठा परिणाम होणार आहे। आता नियोक्ते कर्मचाऱ्याला कायम करताना फक्त सध्याचे कायम न करता त्याचा पूर्ण भूतकाळ देखील तपासू शकतील। कायदेतज्ञांच्या मते हा निर्णय शिस्त आणि पारदर्शकतेसाठी खूप चांगला आणि महत्त्वाचा आहे। आव्हान मित्रांनो, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय आहे। तुम्हाला हा निर्णय कसा वाटला कमेंट करून सांगा। ही माहिती तुमच्या सर्व कर्मचारी मित्रांपर्यंत पोहोचवा। अशाच कायदेशीर अपडेटसाठी ॲक्टिव्ह एज्युकेशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस